हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर रात्री मला झोपायला खूप उशीर होऊन गेला. 2 वाजून गेलेले होते. तर आणि सकाळी पण लवकर जाग आली नाही मला, म्हणून आता 11:30 वाजून गेलेले आहेत आणि आंघोळ वगैरे झालेली माझी. आणि इकडे मम्मीची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर पुरणपोळी वगैरे बनवतोय. हे बघा, इकडे पुरणपोळी बनवते मम्मी. तर पुरणपोळी वगैरे झालेलं आहे आणि इकडे रशी वगैरे होते आणि भात पण झालेला आहे. आता फक्त आंबे तर आणले गेलेत, फक्त आंब्याचा रस बनवायचा बाकी आहे. आता इथे जागा नव्हती म्हणून मग बाकी काही काम करता आलं नाही मला. आता हे पुरणपोळी वगैरे झालं का मग बाकीचं काम करते. आंबा सध्या बनावा पल्ले तरी काय मला टाकायला ठीक आहे. अब बरं टाकून टाकून चांगला राहायचं आहे. आम्ही काही असत नाही, गाव चांगला आहे, गोड लागितलं खावा कसं आहे काय. पण स्वतःच पण हा ना, मग आवया ना आणि या ना, या दोन्ही आंबा बाहेर टाकायचं, 2 दाखवलं ठीक आहे. हे बघा, आंबे आणले गेलेले. आता आंबे धुवून टाकते आधी आणि मग रस बनवते. 1 किलो आंबे आणलेले आणि इकडे पापड वगैरे काढण्याचं काम चालू आहे. बाकी सगळं झालेलं आहे, फक्त आता रस बनवायचं बाकी. बस मग झालं का, खायचंच काम राहील. दिवसभर खायचंच काम राहील. वरती साप काढून घेते आधी. साप काढून घेते. दोन चांगल्या कसं काय जातं आता ते नाण्या सरायचं त्या मिरच्या खाल्ले सराय आणलेला आलो पण कांदे बघा पूर्ण सोलून घेतलेला आहे आंबा. फक्त 2 आंब्यांचा रस बनवते कारण की आम्ही 2च जण खाणार आहे. मम्मी नाही खाणार आहे आंब्याचा रस. मग तेल लागत नाही. याच्यात आता काढून घेते मी. बघा असं पीस काढून घ्यायचे छोटे 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 छोटे. 2
सोप्या पद्धतीने रस बनवायचा आहे. तर हे बघा रस पण रेडी झालेला आहे आणि इकडे पापड वगैरे बनवले गेलं आहे. इकडे भज्या वगैरे बनवले गेलेलं आहे. आता हा सगळा पसारा आवरते. हे बघा किती घाण झालेला आहे. हे बघा पूर्ण किचन ओटा घाण झालेला आहे. आता हे पटकन पसारा आवरते आणि हा फ्रीझरमध्ये ठेवते थंड होण्यासाठी. किचनचा पसारा पण आवरला गेलेला आहे. बघा पूर्ण क्लीन करून झालेला आहे. भांडे पण घासले गेले आहेत. आता श्रावणीच्या पप्पांना वाळून देते, कारण की त्यांना सकाळी नाश्ता करायचा सवय आहे, म्हणून त्यांना भूक लागून गेली. पहिले त्यांना वाळून देते आणि मग आम्ही नंतर करतो. तर हे बघा ताट वाढलं गेलेलं आहे. तर जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि मी हे बघा मस्त अशी रेडी झालेली, कारण की आता मी माझ्या मावशीच्या गावाला जाते. म्हणजे तिथेच 14 एप्रिल करणार आहे आणि माझ्या दिरासाठी मुलगी पण बघायची आहे, म्हणून आम्ही आता रेडी वगैरे झालेलो आहेत सगळे. श्रावणी आणि श्रावणीचे पप्पा खाली गेलेले आहेत. आता आम्ही निघतोय. तर चला तुम्हाला मी तिथली 14 एप्रिल दाखवते. तर गाडीत पेट्रोल भरायचं काम चालू होतं तिकडे, आणि इकडे आम्ही दोघी थांबलेलो होतो, मम्मी आणि मी. श्रावणी आणि श्रावणीचे काका आणि आजी ते एक गाडीवर होते आणि आम्ही तिघं एका गाडीवर होतो. तर हे बघा श्रावणी इथे बसलेली, आम्ही येऊन गेलेलो आहे आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालेला आहे. तर आता 14 एप्रिलचं चालू आहे तयारी, अजून निघालेली नाही आहे आणि आमची पण अजून तयारी चालू आहे. आणि इकडे श्रावणी कुरकुरी खाते आणि इकडे बघा हे बघा 14 एप्रिलची तयारी चालू आहे इकडे. तर हे बघा माझी तयारी पण झालेली आणि इकडे सगळे लेडीज लोक उभे आहेत तयारी करून आणि इकडे पण चालू आहे तयारी. हे बघा श्रावणी इथे खेळते. तुम्ही फेटा वगैरे बांधलेला आहे, कसा दिसतो माझा फेटा कमेंट करून नक्की सांगा. ते बघा अजून चालूच आहे, फेटा वगैरे बांधणं चालूच आहे. आता थोड्याच वेळात होईल. सगळे माणसं लोकांचं चालू आहे इथे फेटा बांधायचं. तरी ते सगळे फेट्या बांधण्यासाठी नंबर लावून उभे होते. ते बघा
तर गावाकडची 14 एप्रिल कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला. तर ही आहे आपली धुळ्यातली 14 एप्रिल. तर हे भीमनगरची आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर हे सगळं शूट श्रावणीच्या पप्पांनी केलं होतं, कारण की मी गावी असल्यामुळे मला शूट करता आलं नाही, म्हणून मी त्यांना सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही जाशाल तर व्हिडिओ वगैरे काढून ठेवा असं. तर त्यांनी सगळे व्हिडिओ काढून ठेवलेले होते. रोड जवळचं.
नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.